भगवानी आदिवासी वादळ सन्माननीय श्री देवराम शेठ लांडे। तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, लाडके उमेदवार आदरणीय शिवाजीराव दादा, या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके आणि स्टेजवरचे सर्वच मान्यवर मित्रांनो, आपण सर्व ताकदीने या ठिकाणी आलेलो आहात आणि अजितदादाची सभा म्हटली तर खुशी खुशी। दादांच्या सभेला जर आपण म्हटलं ना, माणूस कुठून येतो, पार डोंगरातून येतो, कारण अजितदादा हे कामाचा माणूस आहे। काम होणार नसेल तर दादा सांगणार हे होणार नाही, आणि होणार असेल तर दादा लगेच फोन लावणार। 1 मिनिटाच्या आतमध्ये मी खरं तर अजितदादाने मला पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री केला। दादाची ताकद आहे, दादामध्ये जी ताकद आहे ती कुणामध्ये ताकद नाही। मी एक बैलांका जाणारा माणूस, एक आदिवासी माणूस, मी शेती करणारा माणूस, मी वाळूच्या गाडीने गेलो आणि लाल दिव्याच्या गाडीने जुन्नरला आलो हे अजितदादांमुळं। आणि म्हणून कोण आलं, कोण काय म्हटलं, त्या म्हणण्याला काय किंमत आहे हो। शेवटी आपण पाहताय जुन्नर तालुक्यामध्ये अतुल शेठ बेनकेच्या माध्यमातून जवळजवळ 1500 कोटीची कामं। दादाने कधी विकास करताना मागे पुढे पाहिलं नाही। आदिवासी भागामध्ये डोंगरामधून रस्ते आदरणीय दादाच्या माध्यमातून करत आलेले आहेत। आदिवासी बांधव बरेचसे आहेत। भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर 50 कोटीचा पूल आदरणीय अजितदादा आणि अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून शरददादा असतील, आशाताई असतील, सर्व पक्षाचे नेते स्टेजवर आहे। नेते मंडळी आपल्याला दम देते, पण आता मी नेते मंडळीला दम देतो। शरददादा असेल, आशाताई असेल, अतुल शेठ बेनके असतील, ह्या तिघांना माझा समाजाच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो का तुम्ही तिन्ही बी ताकदीनं बी लागलं पाहिजे। शिवसेना आहे, बीजेपी आहे, राष्ट्रवादी आहे, प्रत्येक गावात जर या 3 पक्ष असतील तर विरोध राहायला कोण हो। म्हणून दादा त्यांच्या भाषणात सांगतील, पण निश्चितपणे शरददादा सोनवणे आणि आशाताई बुचके आणि आमदार अतुल शेठ बेनके या तिन्ही नेत्यांना मी समाज बांधवांच्या वतीनं सांगू इच्छितो का तुम्ही ताकदीने राहिलेल्या 4 दिवसामध्ये शिवाजीराव दादा हा कामाचा माणूस आहे। आणि म्हणून यांना खरं तर आपण ताकदीने म्हणलं, कोण आलं काय, कोण बोलतंय काय बोलतंय, मला टीका कोणावर करायची नाही, पण अजितदादाच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यामध्ये नाहीतर पुणे जिल्ह्यामध्ये एवढी विकास कामं झालेत ती महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये नाही। आणि म्हणून आपल्याला विकासाला मत द्यायचे, उगीच टीका करण्यामध्ये येळ घालवण्यापेक्षा आपण खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये मंडळी, दादा मी नुसता स्टेजवर आलो तर माझी मित्रमंडळी एवढी टाळ्या वाजवते, हे सगळे माझे फॅन आहेत, हे वादळाचे फॅन आहेत। माझं नाव आहे आदिवासी वादळ। वादळ कधी येतं, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला का वादळ आला। म्हणून आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, अजितदादांचे हात आपल्याला बळकट करायचे। मला तर खरोखर वाटतंय, खुशी खुशी वाटतंय, ज्या वेळेला अजितदादा ह्या राज्याचे मुख्यमंत्री होतील त्याला खरं तर आपलं स्वप्न पूर्ण होईल अशी माझी अपेक्षा आहे। असो, मी अधिक काय या ठिकाणी बोलत नाही, परंतु परत एकदा आशाताई बुचके, शरददादा, अतुल शेठ बेनके सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी ताकदीने बिलगा। तुम्ही तिन्ही आमचे नेते आहेत, आम्ही कार्यकर्ते आहोत, पण अशा प्रकारची विनंती करतो। आणि परत एकदा मी या ठिकाणी शिवाजीराव दादा यांना घड्याळाच्या चित्रावरती 13 तारखेला शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा। त्या ठिकाणी खटाखटा बत्ता आवाजाची आणि दादांना विजय करायचं हे कमी आहे। नेते मंडळी बरेच आहेत, पण मी आज फार खुशी खुशी आहे। माझा आवडीचा नेता अजितदादाच्या टायमाला जुन्नर तालुक्यात येतोय म्हणजे देवराम लांडाची एक कॉलर टाईट आहे,
काळजी करत करणार. परत एकदा मी सर्वांना सलाम करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.